मित्रांनो, केवळ जागेच्या अभावी ज्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही अशा लोकांच्यासाठी एक नवीन मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झालाय। हा मंत्रिमंडळ निर्णय काय आहे हे आपण आता पाहूयात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1,00,000 रुपयाचे अनुदान। या ठिकाणी सविस्तर आपण माहिती घेऊयात। पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानंतर राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागात लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान दिले जाते। केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबासाठी जागा खरेदीसाठी 50,000 रुपयावरून अर्थसहाय्य दिले जाते। आता त्यात वाढ करून 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी हा शासन निर्णय पाहू शकता। ज्या लोकांना जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळत नाही अशा लोकांच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून 1,00,000 रुपयाचे अनुदान दिले जाते। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।